नमस्कार, स्वागत आहे माझ्या चॅनलवर. आणि हा बघा आंबा मी त्या दिवशी दाखवला होता ना, तर हा आंब्याचं म्हणजे मी म्हटलं होतं की मी तुम्हाला कसा आंबा आहे ते सांगणार आहे. तर हा आंबा आहे, याला वर्षातून एका वर्षातून 3दा बार येतो, 3दा मोहर येतो, म्हणजे 3दा फळं लागतात. तर अशा प्रकारे हा आंबा आहे, तुम्ही बघू शकता. आता आपण बघूया कशाप्रकारे या फळ येणार आहे त्याला. मी एकदम छान अशी माती तयार करून घेतली होती आणि मी बकेटमध्ये लावलेला आहे. आणि छान अशी माती त्याची तयार करून घेतलेली होती, व्यवस्थित खत वगैरे सगळं, आणि नंतर लावलेलं आहे. तर हे बघा अशा प्रकारे त्याला 2-3 फांद्या आहेत आणि 2-3 फांद्याला त्याला मोहर आलेला आहे. तर आपण पुढे बघूयाच कशाप्रकारे आंबा आपला फुटणार आहे आणि कशाप्रकारे त्याला वर्षातून 3दा फळ येणार आहे. तर माझ्याकडे बाकीचे आंबे आहेत, म्हणजे केशर आहे, नर्सरीतून आणलेला, आणि नाही का आपण घरी कोयाचा उगवतो ते पण आहेत. पण हा मला पाहिजे होता म्हणून मी हा मागवलेला आहे. तर बघू शकता किती छान असा हा आंबा आहे. आणि हा केशर आहे. ह्या म्हणजे यंदाच ह्याच वर्षी याला इतका छान असा मोहर आलेला आहे आणि छान छान बारीक बारीक कैऱ्या पण लागलेल्या आहे. हा केशर आहे. आणि जे आपण नाही का असं घरी कोळीचं उगवतो ते 3 आहेत. तर ते पण मी तुम्हाला दाखवणारच आहेत. पण तो आंबा माझ्याकडे नव्हता म्हणून मी तो मागवलेला आहे. तर आता आपण त्याचे कसे फळं येतात ते बघितले. हा एक केशर मी त्या दिवशी मागवलेला आहे. तर हा केशर आहे ना, हा शेतात न्यायचा आहे, पण तोपर्यंत कुठं ठेवा म्हणून त्याला मी रहमत माती भरून ठेवलेलं आहे आणि नंतरच शेतात नेऊन लावायचं आहे. तर मग बघू आता आपण याला कशाप्रकारे फळ येतात. आणि हा जे आहे ना, हा गावरान म्हणजे नाही का कोळीपासून आपल्या घरीच असा उगवलेला आहे, तो तिथेच ठेवलेला आहे त्याच जागेवर. हा एक आहे, हा पण तसाच कोळीपासून उगवलेला आहे. याला 5-6 वर्ष झालेले आहेत, यंदा काही त्याला बार नाही आला, पण पुढच्या वर्षी येईल. आणि हा तर केशर आहे, हा तर खूप छान असा आता याला मोहर आलेला आहे. बघू आता काय होतंय पुढं. आणि हा एक आहे, तर याला मी रमात लावलेला आहे. ते खूप उंच आहे ना, त्यामुळे ते शेंडा दाखवलं मी. आणि हा पण एक कोळीपासून उगवलेला आहे. असे 5-6 आंब्याचे झाडं आहेत. तर बघू आता कुठला छान येतो. तर हा एकदम छोटासा आहे आणि याचे फळं आपल्याला बघायचे आहेत, की खरंच वर्षातून 3दा फळ येतं असं म्हणतात. तर बघूया आपण. मी तुम्हाला दाखवेलच माझ्या व्हिडिओतून. आणि नीट मी त्याची आता काळजी घ्यावी लागणार आहे. कसं खत, पाणी वेळेच्या वेळेला नाही का त्याला. आणि हे कैऱ्या राहतात की जातात हे पण आपण बघूया. कारण याच्या अगोदर पण मी 2-3 वेळेस आणले होते, तर त्याच्या कैऱ्या गळाल्या होत्या. म्हणजे ही जात नव्हती आणली, साधी आपली आणली होती. तर त्याच्या कैऱ्या नाही का गळून जातात, तेवढ्यापुरत्या असतात, तर नंतर त्या गळून जातात. तर याच्या बघूया राहतात का. आणि कशाप्रकारे आपल्याला याचे आंबे खायला भेटणार आहेत ते पण बघूया आपण. तर कसा वाटला व्हिडिओ ते पण नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक कमेंट करा. चला आपण भेटू परत पुढच्या व्हिडिओत.